BAMS आणि BHMSचा फायनल कट ऑफ 2024चा किती राहिलेला आहे? कॅटेगरीनुसार BAMS आणि BHMSचा 2024चा शेवटचा कट ऑफ आज आपण सादर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। त्यामध्ये सर्व कॅटेगरी वाईज शेवटचा विद्यार्थी किती मार्क्सवर लागलेला आहे याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर आज नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। 2025 ची काउन्सिलिंग सुद्धा आपण याच ठिकाणी करणार आहोत, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। आणि आमच्या चॅनलची वैयक्तिक मार्गदर्शनाची तुम्हाला जर मेंबरशिप हवी असेल तर सबस्क्राइब केल्यानंतर जॉइन बटनवर क्लिक करून तुम्ही मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता। तर बघा, मी डाटा ॲनालिसिस करून BAMS आणि BHMSचा संपूर्ण फायनल कट ऑफ काढलेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की BAMS आणि BHMSचा फायनल कट ऑफ किती आलेला आहे या वर्षीचा गेल्या वर्षीचा 2024चा। तर हा कट ऑफ बघून विद्यार्थी आपलं पुढील प्रिपरेशन करू शकतात। त्यासाठी हा कट ऑफ सर्व विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातील जे 2-2.5-3 लाख विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी हा कट ऑफ खूप महत्त्वाचा आहे। हा कट ऑफ बघून आपण पुढची तयारी करू शकतो। आपली लेवल काय आहे त्या पद्धतीने आपण आपली तयारी करू शकतो। आपण या अगोदर सर्व राऊंडचे कट ऑफ दिलेले आहेत। प्रत्येक राऊंडचा कट ऑफ आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपल्या कट ऑफची ॲक्युरेसी ही 100% असते। आपण ती यादीमध्ये सुद्धा प्रूव्ह करून तुम्हाला दाखवलेला आहे। त्यामुळे कट ऑफ हा तुम्हाला शेवटच्या राऊंडचा आहे। तुम्हाला इतर राऊंडचे बघायचे असतील तर तुम्ही वरती आय बटन दिलेलं आहे प्लेलिस्टचं, त्याच्यावर जाऊन कॉलेज वाईज कट ऑफ आणि नीट 2024च्या सर्व राऊंडचे कट ऑफ मी दिलेले आहेत। परंतु हा फायनल कट ऑफ आहे BAMSचा। तर बघा, जे शेवटचं राऊंड झालं आणि त्याच्या अगोदरचं 7 आणि 8 स्ट्रे वॅकन्सी राऊंड त्याच्यावरून हा कट ऑफ काढलेला आहे। तर सर्वप्रथम आपण SC कॅटेगरीचा कट ऑफ बघूया। फायनल शेवटचा विद्यार्थी किती मार्क्सवर लागलेला आहे बघा। 326 गुणांवर BAMS साठी सर्वप्रथम आपण BAMS बघणार आहोत, त्यानंतर अगोदर आपण BHMS बघूया, कारण अगोदर मी BHMSचा काढलेला आहे। तर BHMSचा विद्यार्थी SC कॅटेगरीचा 224 गुणांवर लागलेला आहे शेवटचा विद्यार्थी। SC कॅटेगरीचा BHMSचा 224। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ST BHMS साठी 165 गुणांवर STचा विद्यार्थी लागलेला आहे BHMSला। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJA कॅटेगरीचा 232 गुणांवर विद्यार्थी लागलेला आहे BHMSला। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTB कॅटेगरीचा मायनॉरिटीला लागलेला आहे विद्यार्थी, मायनॉरिटी कॉलेजला 210 गुणांवर शेवटचा विद्यार्थी BHMSचा। कॅप राऊंड म्हणतोय मी, IQ कोट्याचा नाही सांगत आहे तुम्हाला। कॅप राऊंड थ्रू ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते अशा विद्यार्थ्यांचं कट ऑफ आपण फायनल कट ऑफ काय राहिलेला आहे तो सांगत आहोत। त्यानंतर EWSचा सुद्धा मायनॉरिटी कॉलेजला लागलेला विद्यार्थी आहे 200 गुणांवर BHMSला। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTC कॅटेगरीचा BHMS साठी 232 गुणांवर विद्यार्थी लागलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरीचा 213 गुणांवर BHMSला विद्यार्थी लागलेला आहे OBCचा। त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे SABC कॅटेगरीचा 127 गुणांच्या खाली आपल्याकडे 127 गुणांपर्यंत डाटा आहे, तिथपर्यंत आपण ॲनालिसिस केलं। त्याच्या खाली म्हणजे 14,23,868 एवढ्या ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी BHMSला लागलेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTD कॅटेगरीचा बघा 232ला BHMS साठी फायनल विद्यार्थी, शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे शेवटच्या कट ऑफ। त्यानंतर
ओपन कॅटेगरी BHMSचा 230ला विद्यार्थी लागलेला आहे ओपन कॅटेगरीचा. अशा प्रकारे BHMSचा हा फायनल कट ऑफ मी तुमच्या समोर सादर केलेला आहे. याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आता यानंतर आपण बघणार आहोत BAMSचा कट ऑफ फायनल कट ऑफ किती राहिलेला आहे. तर सर्वप्रथम BAMS साठी SC कॅटेगरीचा विद्यार्थी हा 326 गुणांवर विद्यार्थी लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती ST कॅटेगरीचा विद्यार्थी BAMS साठी 334 गुणांवर शेवटचा विद्यार्थी 2024ला लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती VJA कॅटेगरीचा तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा बघू शकता. VJA कॅटेगरीचा 324 गुणांवर विद्यार्थी लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTBचा 325 वर विद्यार्थी शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे BAMSला. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरीचा 336 गुणांवर विद्यार्थी लागलेला आहे BAMS साठी शेवटच्या राऊंडला. त्यानंतर NTC कॅटेगरीचं बघा 325ला BAMSचा 2024चा शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती OBC कॅटेगरीचा 325 गुणांवरच लागलेला आहे विद्यार्थी शेवटचा BAMSच्या फायनल कट ऑफला. त्यानंतर बघा पुढची कॅटेगरी आहे SCBC ही नव्याने जाहीर झालेली कॅटेगरी. या कॅटेगरीचा सुद्धा BAMSचा विद्यार्थी किती मार्क्सवर लागलेला आहे बघा 311 गुणांवर 2024चा शेवटचा विद्यार्थी SCBC कॅटेगरीचा लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTD कॅटेगरीचा 329 वर BAMSला विद्यार्थी फायनल कट ऑफ साठी लागलेला आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा 330ला BAMS साठी 2024चा ओपनचा कट ऑफ हा 330 राहिलेला आहे आणि BHMSचा 230 राहिलेला आहे ओपनचा. बरोबर 100 मार्कचा फरक आहे BAMS आणि BHMS मध्ये. तर अशा प्रकारे मी आज तुम्हाला BAMS आणि BHMSचा 2024च्या काउन्सिलिंगचा सर्वात शेवटचा कट ऑफ आज सांगितलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला जर आमच्या चॅनलची परमनंट मेंबरशिप घ्यायची असेल तर सबस्क्राईब केल्यानंतर पुढे जॉईन बटन आहे. त्या जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही आमच्या चॅनलची काउन्सिलिंगची पर्सनल काउन्सिलिंगसाठी जे ऑफलाईन काउन्सिलिंग म्हणतो आपण पर्सनल वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता परमनंट मेंबरशिपसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.